बायको, काय हो, बाहेर एवढा पाऊस पडतोय, काय एवढा उशीर झाला घरी यायला? नवरा, स्टेशनला भिजलेल्या साड्यांचा सेल लागला होता ना, तो पाहत होतो. बायको, मग आणली का नाही एखादी? नवरा, नेसलेल्या होत्या ना. त्याने दारू सोडली, सिगरेट सोडली, चिकन मटण सोडलं, सगळ्या वाईट सवयी सोडल्या. कुणासाठी? आईसाठी नाही, बापासाठी नाही, मग काय? गर्लफ्रेंडसाठी तर अजिबात नाही. मग कुणासाठी? फक्त आणि फक्त मूळव्याधासाठी. जिभेचे चोचले बुडाला टोचले. काल उसाच्या गाड्यावर रस पिताना हार्ट अटॅकने मरता मरता वाचलो, जेव्हा एक जण इम्प्रेशन मारण्यासाठी इंग्रजी म्हणाला, ब्रो प्लीज गिव्ह मी पात्र मिठी. मास्तर, बंड्या सांग, अज्ञातवास म्हणजे काय? बंड्या, फुसफुस. मास्तर, कोण तो नालायक, हरामखोर, निर्लज्ज? बंड्या, सर कळलं का कोणते? यालाच म्हणतात अज्ञातवास. कुठून आला आणि कोठे गेला? टीचर सांगत होत्या, जर भूकंप आला तर आपण खुल्या जागेवर जायला हवे. तेव्हा एक विद्यार्थी म्हणाला, टीचर पण खुल्या जागेवर जायला विद्या बालनने मनाई केली आहे. शिक्षक, गेट आउट. बंड्याने एक सिगरेटचे पॅकेट घेतले. चेतावणी लिहिलेली होती, धूम्रपान नपुंसकता का कारण बन सकता है. बंड्या पळत पळत टपरीवर गेला आणि म्हणाला, हे काय दिलंय? ते कॅन्सरवाला पाकिट द्या. गुरुजी, शौचालयाचे फायदे सांगा. गण्या, घरापासून लांब जावे लागत नाही. गुरुजी, शाबास. आणखी? गण्या, पुढे पुढे सरकावे लागत नाही. एकदा एक साधू घराचे दार वाजवतो. एक स्त्री दार उघडते आणि त्याला भिक्षा घालते. साधू, काय आशीर्वाद देऊ? स्त्री वंशाचा दिवा नाही. साधू, ठीक आहे, मी बद्रिकेला तुझ्याकरता दिवा लावतो, तुला नक्की मूल होईल. 10 वर्षांनी तो साधू परत दरवाजा ठोठवतो. ती स्त्री त्याला भिक्षा घालते. घरात 10 लहान मुले खेळत असतात. साधू, मालक कुठे आहेत? स्त्री, बद्रिकेला दिवा विझवायला गेलेली. प्रियकर, प्रिय सांग ना, मी तुझ्यासाठी काय करू? प्रेयसी, काय करशील? प्रियकर, तू सांगशील ते करीन. प्रेयसी, मग आधी नोकरी कर. प्रियकर, का? प्रेयसी, म्हणजे एकदाच लग्न करायला मोकळं.